हॅलो गाईज, दर्शन घेऊन आलो, फ्रेश झालो, झोपलो, दुपारी उठून जेवून आलो. आता जरा तुमच्या जेवणाची सोय चालू आहे. लसूण सोलायला घेतले बघा. एवढा भारी 3 स्टार हॉटेल आहे, तरी पण इथं जेवण आम्हाला आमच्याच पद्धतीचं पाहिजे. काय वाटतं भाऊ तुम्हाला? आगरी लोकांना जेवण का आगरी लोकांना फसले कांदा लसूण नाही आहे त्याच्यामुळं पसत नाही झालं. तुला काय वाटतं? बघा, आपण नागरिक लोक काय कुठला पण जेवण असलं, आपला जेवण आपला असतो. कुठलं हॉटेल असू दे, 5 स्टार असू दे, 4 स्टार असू दे, 3 स्टार असू दे, आपले जे जेवण बनवणारी माणसं असतात कुठे पण गेले तरी त्यांना काय पण दिलं तरी ते आपलं ज्या पद्धतीने जेवण बनतं तो भारीच लागतं. आता आम्ही लसूण सोलायला घेतलंय. पुढं पण आता अजून आहे ना भाज्या कापताना लोक. मला पुढं भेटू. आम्ही 3 स्टार हॉटेलमध्ये दरवर्षी याच हॉटेलमध्ये थांबतो. इकडं आहे कॅन्टीन. इथं काय करायला घेतलंय? फरसबी सोलायला घेतलंय. अरे आतमध्ये दुसरी तयारी झाली वाटतं. इथं हे वाटाणं झालं सोलून. फुगत टाकले का? सुका वाटाणा बघा. एवढा मोठा कॅन्टीन 3 स्टार हॉटेलचा असून पण इथं आमचा संसार मांडलाय. तर आता मंदिरात आता कांदा कापायला घेतोय. मी जातो बाहेर लसूण सोलायला. भेटू आपण नंतर जेवण बनवल्या टायमाला. काय सुधार केला गेलो ते जेवण काय झाले बघू. इथे शूटिंग चालू आहे. झालं का नाही? मटरची भाजी बनवलंय. और शंकर भाई क्या कर रहे हो? आपके लिए भजी तुमचं काय चाललंय? गाजर सोलायला घेतलंय. इकडं बटाटे सोलायला घेतलंय. चिकनी चिकनी करायला. अजून कोण काय करतंय? इकडे बटाटे कापायला घेतले. आम्ही महत्वाच्या कामाला गेलो जरा, म्हणून आलो नाही जेवण बनवला. चला आता रूम मध्ये जाऊन भाऊ काय चालले हालचाल. हे बघा झोपल्या ना अजून. अरे चला, काय बोलता बाकी? चला शॉपिंगला. तुम्ही जाऊन आला? आम्ही चालू शॉपिंगला. मस्त वैष्णवमध्ये मस्त घेतलं. 1 मिनिट. कमी नाही गेलं काय? 350 सांगलेलं. काय आता आम्ही हॉटेलमधून निघालो शॉपिंगला जायला. आज ब्लॉग नव्हतो बनवणार मी, पण सगळाही फोर्स केला बनव. डायरेक्ट उद्याच बनवणार होतो ट्रेनमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे शॉपिंगला. आपला म्हात्रे शेट आहे. चला आता पुढे भेटू आपण. काय आम्ही आलो आता मॅगी खायला. इथं मस्त मॅगी भेटतं. म्हणजे आला पोरं असताना यो जरा चांगलं त्याच्यावर जाऊ बघू जरा. इथं मॅगी भेटतं. मैगी कैसा है भैया जी? मैगी कैसा है? हाँ, चाट वाली 50 रुपयाला.
मग किती 2 प्लेट घ्यायच्या एक ही प्लेट बनाव मॅगी बनवायला घेतली आपली एक ही मैगी 50 का बहुत सस्ता है फिर अरे हमारे इधर 10 रुपए का मिलता है 10 का मिलता होगा मार्केट में तो तुम क्या को 50 बना दो यार आपली मॅगी इकडे सोया चाप आहे जे आमची सोया चाप तंदुरी सोया चाप स्टॉप मॅगी यश सोया चाप करपुला सोया चाप या थोड़ा ज़्यादा लगाओ बटर चलो आपली मॅगी आली 50 रुपया का मॅगी घ्या उचला तंदुरी चॉप पण आला आता मॅगी इकडं चॉप तर काय झाला आमचा खाऊन निघालो आम्ही जरा शॉपिंगला चला पुढे भेटू हे पेरू कैसा आहे पेरू 60 रुपये किलो चला यो जम्बूचं मार्केट मेन मार्केट अजून आतमध्ये आहे इथं आपल्याला सगळे ड्रायफ्रूट भेटतील काय ते पनीर फुल आहे पनीर फुल ते डायबिटीजवाल्यांचे 3 हे कसं आहे सर भैया कैसा आहे मागच्या टायमाला 20-20 रुपयाला होतं हे काय जातं आम्ही या दुकानात आलोय इथं पण ड्रायफ्रूट वगैरे भेटतात कपडं ड्रायफ्रूट खेळणी बांगड्या सगळं भेटतात इथं पिस्ता कैसा आहे बाहर का नहीं होता किसमें भी आती आहे अक्रोड मोठं लाल वाला पिस्ता काय जेवढं आमचं सामान आहे केसर ड्राय चेरी ड्राय ॲपल काय जे बघा मार्केट झाली खरेदी फक्त आता प्रसाद घ्यायचा बाकी आहे रूमवर तुम्ही काय घेतला हा घेतलं 4-5 किलो अक्रोड 4-5 किलो बदाम घेतली आम्ही अर्धा किलो घेतला बाबा अक्रोड पण घेतलंय मी प्रसाद घेतलाय तो आपला प्रसाद आहे दुसरा करो फायनली पोचलो हॉटेलजवळ दमलो पूर्ण मार्केट फिरलो बघा हॉटेल कधी म्हणतो वैष्णवदेवीला आला ना विशाल हॉटेल आहे 1 नंबर हॉटेल आहे 3 स्टार हॉटेल आहे पण मस्त आहे चला आता नंतर भेटू डायरेक्ट जेवायच्या टायमाला दमलो तर गाईज यांची जायची तयारी चालली आहे सगळ्यांना मी आकलून लावले रूम मधले आता 10 वाजता निघतील हा कट ना आता सर जाईल बी कट नाही आता माझ्या हातात नाही बघू दे तुला कोणी चांगले शानपणा करायला हा हे बघा बघून घ्या नीट हो
आपण चालू जेवायला मस्त फ्रेश झालो पावडर लावून चाललो जेवायला. यांना सगळ्यांना हाकलून लावली मी. सगळ्यांना 10चा टाइम दिला. 10 वाजता सगळी निघतील तिच्या. मोबाईल घे नको बोल बोल तू बोल. इथं लाईन लागली जेवणाला. एक मिनिट हा. जेवलं का तुम्ही? राहुल शेख काय बोलता? कसं आलं जेवण? एक नंबर. चिराग भाईचा बड्डे होता काल. जोरान होता चिराग काल. तर चला आपण जेवणाला लाईन लावू. काय काय आयटम आहे? केली आहे, लाडू आहे, चटणी आहे, लोणचा आहे, भजे. एवढा जेवायला आहे. भाऊ काय बोलता? हो भाऊ. नमस्कार, या जेवायला. इथं भजे बनवण्याचं काम चालू आहे. सगळं झालं. अर्धे लोक गेले, आम्ही अर्धे बाकी आहेत. आमची सकाळी 5:45ची ट्रेन आहे. तर आता मस्त झोपतो. सकाळी 4 वाजता उठायचे आणि आता वाजलेत 11:30. तर झोप काय पूर्ण होणार नाही पण झोपतो आता. भेटू सकाळी उद्या डायरेक्ट. बाय.